अनेक नेत्यांची आणि त्या मंत्र्यांची लाज काढली गेली हो. त्यांच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली. मित्र हो, नाशिकच्या भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीला आलं आणि आज विधानसभेमध्ये प्रचंड राडा झाला. या भोंदूबाबाच्या संपर्कामध्ये अनेक बडे नेते, मंत्री अशी मंडळी असल्याचं याआधी समोर आलेलं आहे. तुम्ही त्यांचे फोटो पाहिलेले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष चक्क या भोंदूबाबाचे पाय धुताना पाहून महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेलेली आहे. अनेक बड्या मंत्र्यांचे फोटो या भोंदूबाबाच्या सोबत पाहून महाराष्ट्राची लाज गेलेली आहे. तरीही काही कोटगी मंडळी अशा फोटोचंही, या भेटीचंही निर्लज्ज समर्थन करताना दिसलेले आहेत. विरोधकांनी मात्र आज आंधळ्याचं सोंग घेणाऱ्या सरकारला आणि भोंदूबाबाच्या पायाशी लीन होणाऱ्या नेत्यांना, मंत्र्यांना भर विधानसभेमध्ये धुतलं आहे. या भोंदूबाबाचे मूत्र प्यायला जातात, त्यांना लाज नाही का वाटत? या भोंदूबाबाच्या संपर्कात असलेल्यांची HIV तपासणी करा, नाही तर सगळेच मरतील, अशा फैरी आज विरोधकांनी भर विधानसभेमध्ये झाडल्या. विशेष म्हणजे अशोक खरात नावाच्या या भोंदूबाबाची अनेक मंत्री, बड्या नेत्यासमोर सोबत उठबस होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडी घडत असताना आता विरोधकांनी एक मोठी मागणी केली. या भोंदूबाबा खरात सोबत ज्याचे फोटो आहेत अशा सगळे मंत्री, नेते यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. सोबतच या प्रकरणामध्ये HIV चाचणीचाही थेट सभागृहामध्ये आज उल्लेख केला गेला. त्यामुळे आता साहजिकच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. विधानसभेमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर चर्चा सुरू असताना काँग्रेसनं स्थगन प्रस्ताव आणला. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलंच घेरलं. भोंदूबाबाला जे भेटले आहेत, जे व्हिडिओ क्लिपमध्ये आलेले आहेत, त्या सर्वांच्या मोबाईलचे CDR तपासले पाहिजेत अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर या भोंदूबाबाला जे भेटले आहेत त्या सर्वांची HIV टेस्ट करून घ्यायला हवी असं म्हणत सरकारने या चाचण्या करून घ्यायला हव्यात, नाहीतर सगळे संसर्गानं मरतील अशी चिंता सुद्धा व्यक्त केली गेली. याच प्रकरणावर बोलताना भोंदूबाबासोबत ज्यांचे फोटो आलेले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तर ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा या प्रकरणावर बोलताना प्रचंड संताप व्यक्त केला. आग ओकली या भास्कर जाधवांनी. आज या प्रकरणामध्ये सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्याही एका पक्षावर बोलत नाहीये. या भोंदूबाबाचे मूत्र प्यायला जात आहे, त्यांना लाज वाटत नाही का? या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला लाज वाटत नाही का? असा रोखठोक सवाल भास्कर जाधव यांनी भर विधानसभेमध्ये केला. विधानसभेमध्ये आज अनेक नेत्यांची आणि त्या मंत्र्यांची लाज काढली गेली हो. त्यांच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली. खरं तर यामुळं महाराष्ट्राची इज्जत गेली, महाराष्ट्राची बदनामी झाली. पण त्याची लाज तरी कोणाला वाटली आहे की नाही हे आपल्याला समजत नाही. अर्थात ज्याला लाज असते त्यालाच लाज वाटते, आणि ज्याला लाज असते ते असे निर्लज्ज मार्गाला जात नाहीत. अनेक बड्या नेत्यांचे फोटो या भोंदूच्या सोबत महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. अहो, मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा एकनाथ शिंदे या भोंदूबाबाच्या भेटीला गेलेले आहेत, की जो आज मानवाच्या देहातील जनावर म्हणून लोकांच्या समोर आलेला आहे. एकनाथ शिंदे काही एकटेच नाही, त्यांच्या गटाचे नेते दीपक केसरकर हे तर अगदी आघाडीवर आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही फोटो या भोंदूच्या सोबत आहेत. त्यामुळं भोंदू बाबाच्या संपर्कात जे आलेले आहेत, ज्याच्यासोबतचे फोटो आहेत, त्याच्यावर काही कारवाई होणार नाही हे अगदी उघड आहे. पण एक प्रश्न मात्र नक्की विचारावासा वाटतो, अरे बाबांनो, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? म्हणजे पूर्वी हाच प्रश्न तुम्ही विचारला होता ना, आता हाच प्रश्न महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय. उत्तर द्यायचं नैतिक धैर्य आहे का कोणाजवळ? मित्रांनो, काय म्हणाल तुम्ही? जरूर सांगा, व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.